नंदिनी मॅडम, क्लायंट आले आहेत, सुमन म्हणाली, जी नंदिनीची पर्सनल सेक्रेटरी होती. नंदिनी, तिला मीटिंग रद्द करायला सांगते. आज डोकेदुखीमुळे ती थोडी अस्वस्थ होती. पण मॅडम, ते लोक आले आहेत. जर तुम्हाला मॅनेज करता आले तर? सुमन आग्रहाने म्हणाली. ठीक आहे. कोण आहे आणि कोणत्या केससाठी आले आहेत? नंदिनी म्हणाली. मॅडम, मिस्टर यश साठे घटस्फोटाच्या केससाठी आले आहेत. सुमन म्हणाली. नाव ऐकून नंदिनीला धक्का बसला. मग विचार केला की या नावाचे बरेच लोक असू शकतात. मग अनिच्छेने तिने सुमनला बोलवायला सांगितले आणि स्वतः फाईल तपासू लागली. सुमन 2 जणांसह आत आली. मॅडम. सुमनचा आवाज ऐकताच नंदिनीने डोकं वर करून पाहिलं. समोर यशला पाहिलं. यशला पाहताच ती बेचैन झाली. यशला ती कधी भेटेल असे तिला कधी वाटले नव्हते. तरीही स्वतःला सावरत तिने बसायला सांगितले. यशसोबत त्याचा भाऊ राहुलही होता. दोघेही खुर्चीवर बसले. नंदिनीने सुमनला 3 चहा आणायला सांगितले. नंदिनी आणि यशची नजर पुन्हा पुन्हा एकमेकांना भिडत होती. नंदिनीला अजूनही यशच्या डोळ्यात तेच प्रश्न दिसले जे त्यांच्या शेवटच्या भेटीत होते. दोघांकडे बघून राहुलने मौन तोडले. दीदी कशी आहेस? राहुल म्हणाला. नंदिनी राहुलच्या आवाजाने थोडं सहज होण्याचा प्रयत्न करू लागली. हो, मी ठीक आहे. बोला, इथे येण्याचे काय कारण? नंदिनीने लगेच विचारले. दीदी, एक प्रॉब्लेम आहे. यश भैयाने तुझे नाव सुचवले म्हणून तुझी अपॉइंटमेंट घेतली, राहुल म्हणाला. तोपर्यंत सुमनही चहा घेऊन आली. सगळ्यांना चहा देऊन ती निघून गेली. हो, बोल राहुल, काय प्रॉब्लेम आहे? नंदिनी यशकडे बघत राहुलला म्हणाली. दीदी, हे घटस्फोटाचे प्रकरण आहे. राहुलने हे सांगताच नंदिनी विचार करू लागली की यशचे लग्न झाले आहे आणि एक मी आहे जी माझ्या आयुष्यात पुढे जाऊ शकली नाही. यश सोडून इतर कोणाचाही विचार आलाच नाही. नंदिनी विचार करत असतानाच राहुलच्या दीदीच्या हाकेने तिला वर्तमानात आणले. तिने यशकडे पाहिले. ज्याला माहीत नव्हते की ती तिच्या आणि त्याच्या भावनांवरून काय अंदाज घेत असेल. त्याची नजर नंदिनीला का माहीत नाही पण टोचत होती. नंदिनीची अवस्था समजून राहुलने पुन्हा एकदा मौन तोडले आणि म्हणाला. दीदी, मी माझ्या घटस्फोटासाठी आलो आहे. राहुलचे बोलणे ऐकून नंदिनी पुन्हा यशकडे पाहिले. पण प्रश्न करायची हिंमत झाली नाही आणि ती राहुलकडे पाहत म्हणाली. ओहो, का तुला घटस्फोट का हवा आहे? दीदी, प्राची, माझ्या बायकोला माझ्याशी काही संबंध ठेवायचे नाहीत. घरच्यांच्या दबावाखाली तिने माझ्याशी लग्न केले होते. आता ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत आहे, तेही माझ्यापासून घटस्फोट न घेता, राहुल म्हणाला. मग तुला घटस्फोट हवा आहे का? नंदिनीच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुलने होकारार्थी मान हलवली. टेन्शन घेऊ नकोस राहुल, तुला लवकरच घटस्फोट मिळेल, नंदिनीने त्याला आश्वासन दिले. नंदिनीचे बोलणे ऐकून राहुलला थोडा आराम वाटला. यश आणि नंदिनी यांच्यात चाललेलं नजरेचं युद्ध राहुलच्याही लक्षात येत होतं. त्यांच्या नजरा मिळाल्या तरी दोघांनीही पुढाकार घेतला नाही. नंदिनीने दोघांनाही तिच्या केबिनच्या दारात सोडले आणि सुमनला आजच्या सर्व मीटिंग रद्द करण्यास सांगितले आणि खुर्चीवर बसून डोळे मिटून तिने आणि यशने जपलेली भूतकाळातील पाने उघडू लागली. त्यांचे प्रेम कॉलेजभर प्रसिद्ध होते. या दोघांनाही सर्वजण लैला मजनूची जोडी म्हणत. सर्वजण नंदिनीच्या व्यक्तिमत्वाचे चाहते होते. या उलट यश शांत आणि अंतर्मुख होता. कॉलेजमध्ये सगळे त्याला विचारायचे की त्याने नंदिनीला कसे पसंत केले, कारण त्या दोघांच्या स्वभावात खूप फरक होता. पण नंदिनीने तिच्या मृदू स्वभावाने सगळ्यांना भुरळ घातली होती. तर यश कसा वाचणार होता? यश नंदिनीवर खूप प्रेम करत होता. दोघेही अभ्यासात अव्वल होते. एकमेकांच्या नोट्स काढणे आणि चांगले मार्क्स मिळवणे हे दोघांचे टार्गेट होते. त्यांचे प्रेम प्रकरण कधीही अभ्यासामध्ये येत नव्हते. यश रोज नंदिनीला त्याच्या घरी घेऊन जायचा. त्याच्या घरच्यांनाही नंदिनी आवडायची आणि का नाही आवडणार? जो एकदा नंदिनीशी बोलला त्याला नक्कीच तिला पुन्हा भेटण्याची इच्छा होईल. त्याच्या आईलाही नंदिनी खूप आवडू लागली. राहुल तेव्हा तिच्यासोबत खूप मजा मस्ती करायचा.
दोघेही चांगल्या निकालाने कॉलेज पास झाले. नंदिनीने लॉच्या अभ्यासात रस दाखवला तर यशने MBAला प्रवेश घेतला. नंदिनीला लहानपणापासूनच वकील होण्याची इच्छा होती. यशला MBAसाठी दुसऱ्या शहरात जायचे होते. यशला जायचे नव्हते, पण नंदिनीने त्याला करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. दोघेही अनिच्छेने वेगळे झाले, पण त्यांच्या प्रेमात काही कमी झाली नाही. दोघेही मेसेज आणि फोनवरून बोलायचे. दोघेही आपापली दैनिक दिनचर्या शेअर करत असे. कधीकधी यश सुट्टीवर यायचा, तेव्हा तलावाच्या मधोमध असलेल्या उद्यानात दोघेही भेटायचे. दोघांची आवडती जागा होती. पण नंदिनीच्या वडिलांच्या आकस्मिक निधनाने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. अचानक संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी नंदिनीवर येऊन पडली. नंदिनीला तिच्या 2 लहान बहिणी आणि धाकट्या भावाच्या शिक्षणाचा खर्च आणि घरखर्च पाहावा लागला. पण नंदिनीने हार मानली नाही. तिच्या वडिलांची बचत आणि जीवन विम्याच्या पैशातून तिने तिचे आणि तिच्या लहान भावंडांचे शिक्षण चालू ठेवले आणि घर खर्च भागवण्यासाठी तिने ट्युशन घेणे चालू केले. या सगळ्या गोष्टी तिने यशला सांगितल्या नव्हत्या. तिच्यामुळे यशला त्रास होऊ नये असे तिला वाटत होते. मग असेच दिवस जात होते. पण जेव्हा यश सुट्टीवर आला तेव्हा त्याला सत्य कळले. तेव्हा त्याने आपला राग नंदिनीवर काढला. नंदिनीने त्याला आपलं म्हणून स्वीकारलं नाही याचं त्याला खूप वाईट वाटलं. नंदिनीने त्याला खूप समजावलं, पण यशवर जणू रागाचं भूतच पछाडलं होतं. नंदिनीशी बोलणे थांबवून तो निघून गेला. हळूहळू काळही आपल्या गतीने पुढे सरकत होता. नंदिनीनेही लॉचे शिक्षण पूर्ण करून प्रॅक्टिस सुरू केली. यशलाही एका कंपनीत चांगल्या पगाराचे पॅकेज मिळाले. नंदिनी आपल्या घरच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत होती. मग एके दिवशी यशने नंदिनीला लग्नासाठी विचारले, पण नंदिनीने नकार दिला. नंदिनी, पुरे झाले. आता मी पण चांगली नोकरी करतो. मला चांगला पगार आहे. आता लग्न करूया, नंदिनीला समजावताना यश म्हणाला. नंदिनी विचारात गढून गेली, कारण बऱ्याच दिवसापासून दोघांमध्ये बोलणे झाले नव्हते. त्या दिवसापासून यशने नंदिनीकडे कधीही पाहिले नाही आणि आज यशच्या अचानक आलेल्या लग्नाच्या प्रस्तावाने तिला आश्चर्य वाटले. तिला समजत नव्हते की हे तिचे नशीब की दुर्दैव. नंदिनीला एवढं शांत पाहून यश तिला रागाने म्हणाला, नंदिनी, मला सांग, मी तुझ्या आईशी बोलू का? नाही यश, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्या भावा बहिणीच्या भवितव्याचा प्रश्न आहे. मी त्या सगळ्यांना मध्ये सोडू शकत नाही, नंदिनी रडक्या आवाजात म्हणाली. पण नंदिनी, ही जबाबदारी आपण एकत्र घेऊ शकतो. यश मवाळ शब्दात म्हणाला, नाही, ही माझी लढाई आहे आणि मला एकट्याने लढायची आहे. कोणीही मला स्वार्थी म्हणावे असे मला वाटत नाही. मला माझा स्वाभिमान गमवायचा नाही. तू मला विसर. नंदिनीने बोललेल्या या शब्दांनी यशला तोडून टाकले. त्याची नजर नंदिनीला टोचत होती. ती त्याला तोंड देऊ शकत नव्हती, म्हणून ती यशला तिथेच सोडून घरी आली. त्यानंतर यश किंवा नंदिनी दोघांनी एकमेकांना कधीही भेटण्याचा प्रयत्न केला नाही. मग सुमनच्या आवाजाने तिला पुन्हा वर्तमानात आणले. मॅडम, तुमच्यासाठी कॉफी आणू? सुमनच्या प्रश्नाला नंदिनीने हो उत्तर दिले. घड्याळाकडे पाहिले तर 8 वाजले होते. रोजच्याप्रमाणे आजही तिला घरी जायची घाई नव्हती. सगळ्यांच्या नजरेत ती आता एक चालणारी मशीन बनली होती. आता दोन्ही बहिणी लग्न होऊन सेटल झाल्या होत्या आणि लहान भाऊसुद्धा शेवटच्या वर्षाला होता. पण नंदिनीचा विचार करायला कुणीच नव्हतं. आता ती फक्त एक पैसे कमवणारी मशीन झाली होती. घरी चहा विचारणारही कुणी नव्हते. आईही दोघी बहिणींच्या संसारात लुडबुड करण्यात मग्न होती. समोर पडलेल्या नंदिनीसाठी तिच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे तिचा जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये जात असे. आणि आज यशला भेटल्यावर ती त्याच भावनेत बुडाली होती जी त्या दोघांनी वर्षांपूर्वी अनुभवली होती. आज तिला त्याच्या डोळ्यात तेच प्रश्न दिसले जे 5 वर्षांपूर्वी होते. पण आज यशने एकही प्रश्न विचारला नाही की नंदिनी तू कशी आहेस, असं विचारलंही नाही. यशच्या वागण्याने नंदिनी दुःखी झाली. मग तिने तिच्या मनाला समजावले की तिनेही काही विचारलं नाही यशला. नंदिनी अनिच्छेने घरी आली. काही खावेसे वाटत नव्हते म्हणून ती तिच्या खोलीत जाऊन आडवी झाली.
तिला पटवून खाऊ घालणारेही कोणी नव्हते. हा विचार करत असताना तिला झोप कधी लागली ते तिला कळलेही नाही. मोबाईलच्या अलार्मने ती जागी झाली. रोजच्याप्रमाणे आई आजही तिच्या कामात व्यस्त होती. फ्रेश होऊन ती तिच्या ऑफिसला निघाली. घरात कोणी बोलणारं नव्हतं, ज्याच्यासाठी ती घरात वेळ देऊ शकेल. कोणी बोलले तरी तो फक्त त्याच्या मागण्या घेऊन यायचा. आता तिलासुद्धा एका जोडीदाराची गरज आहे असे कोणाला वाटत नव्हते. आज राहुलच्या केसची फायलिंग होती, त्यामुळे ती न्यायालयात गेली. सर्व औपचारिकता पूर्ण करून ती तिच्या चेंबरमध्ये आली. आता राहुल आणि यश या प्रकरणाच्या संदर्भात भेटू लागले. पण आज अचानक ऑफिसला गेल्यावर यश आधीच तिथे असल्याचं दिसलं. आज राहुल नव्हता. त्याला एकट्याला पाहून ती काही विचार करण्याआधीच त्याने तिला विचारलं, कशी आहेस नंदिनी? माझ्यासोबत कुठेतरी बाहेर येऊ शकते का? नंदिनीने यशची ही ऑफर लगेच स्वीकारली. जणू ती इतके दिवस हे ऐकण्यासाठी हतबल झाली होती. यशने गाडी स्टार्ट केली आणि एका निर्जन ठिकाणी जाऊन थांबला. दोघांनीही एकांतात वेळ घालवावा अशी नंदिनीची इच्छा होती. नंदिनी विचार करत असतानाच यशने गाडीचा दरवाजा उघडला आणि तिला बाहेर यायला सांगितले. दोघेही संपूर्ण रस्त्यात शांत होते. नंदिनी किंवा यश दोघेही काही बोलले नाहीत. ते दोघे जिथे भेटायचे त्याच ठिकाणी यशने गाडी पार्क केली. आज खूप वर्षांनी नंदिनी इथे आली. तिथल्या निसर्ग सौंदर्याने नंदिनीला भुरळ घातली होती. तिथला गार वारा नंदिनीच्या मनातली आग विझवण्याचा जणू प्रयत्न करत होता. इतकं सुंदर दृश्य तिने खूप वर्षांनी पाहिलं होतं. यश नंदिनीच्या चेहऱ्यावरची चमक बघत होता. यशने तिला त्याच्याकडे खेचले आणि म्हणाला, नंदिनी, आता माझ्या आयुष्यात ये. आम्ही दोघांनी बरीच वर्ष वाया घालवली, पण आता मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. तुझ्याशिवाय मी कोणावरही प्रेम केले नाही. तुला इतक्या वर्षांनी जेव्हा पाहिले. यश हे बोलताच नंदिनीने त्याला मिठी मारली आणि रडू लागली. दोघांमध्ये वादळ चालू होते. त्यांच्या दोघांच्या मनाला एकत्र चालायचे होते. गेली 5 वर्ष त्यांच्यात सुरू असलेली कोंडी एका नव्या मुक्कामाला जाण्यासाठी पुढे सरकत होती. यशने नंदिनीचे अश्रू वाहू दिले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. एवढी वर्ष तिने एक वेदना दडपून ठेवली होती, जी आज बाहेर आली होती. यशच्या मिठीत नंदिनीला मिळालेले प्रेम तर ती काही काळापासून शोधत होती. आज तिला त्याची गरज होती. दोघेही एकमेकांचा हात धरून तासनतास तलावाच्या किनाऱ्यावर बसले. अचानक नंदिनीचा हात धरून यश उभा राहतो. नंदिनीला काही समजण्याआधीच तो गाडीत बसला आणि गाडी सुरू केली. नंदिनी विचारत राहिली, यश, काय झालं? कुठे जात आहोत? पण यश उत्तर देत नाही आणि त्याची गाडी त्याच्या घराजवळ थांबवतो. इतक्या वर्षांनी नंदिनीला यशसोबत पाहून त्याची आई आश्चर्यचकित झाली. मोठ्या प्रेमाने ती नंदिनीला तिच्या जवळ बसवते. त्याची आई काही विचारायच्या आधीच यश त्याच्या आईला सांगतो, आई, आम्हा दोघांना लग्न करायचं आहे आणि तेही याच महिन्यात. इतक्या लवकर लग्न करायचं ऐकून त्याच्या आईला थोडं आश्चर्य वाटलं. तेव्हा यश म्हणतो, आई, मला नाही वाटत की पुन्हा नंदिनीने तिचा विचार बदलावा. हे ऐकून नंदिनी लाजते आणि चेहरा खाली करते. तेवढ्यात राहुल घरात प्रवेश करतो आणि त्यांचे संभाषण ऐकतो आणि म्हणतो, तर भाई, असं आहे का? आता मला समजले की तुला तुझी रजिस्ट्री आणि माझ्या घटस्फोटाची फी वाचवायची आहे, म्हणूनच तुम्ही लवकर लग्न करण्याचा विचार करत आहात. राहुलच्या बोलण्यावर सगळे हसले. घरात आनंदाचे प्रतिध्वनी घुमू लागतात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच कथा वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.